दोस्तानो, ऊन इतकं भयानक पडले राव, बोलायचं काम नाही. कसं आहे माहीत आहे का, आता जनावर मी हिंडवायला नेत होतो, पण तापमान 40 डिग्रीच्या पुढे गेले आणि उन्हात काही दम निघणार. म्हणून आता जनावर बघा इथं बांधलेलीच आहे ती बघा. आता जनावर सोडतच नाही. आता ऊन खाली झालं ना, 5च्या दरम्यान 4च्या दरम्यानच्या पुढं थोडीफार हिंडवली तर हिंडवायची, नाहीतर न्यायची नाही. आता मला सांगतो ऊन भयानक पडलं आहे, काय करायचं. नुसता घाम येतोय, एका जाग्याला जर बसलं ना घाम येतोय. तुम्हाला सांगतो झाडं पाहिजे तीच झाडं आहे ती बारकी, झाडं जर मोठी झाली ना मग काय खरं नाही. मग तुम्हाला सांगतो सावली एक नंबर. आणि बायको तुम्हाला सांगतो सारखीच वटवट करत बसते. सकाळी जरा गावात यायला उशीर झाला तर बायको कटकट चालू केली. डोक्याला नसतं ताप, पण मी काय करतोय सगळ्याकडे दुर्लक्ष करतो. आणि ही चिमण्या तुम्हाला सांगतो त्या बायकोपेक्षा लयच कटकट करायला. 23 मार्च हा जागतिक चिमण्यांचा दिवस असतो. मी चिमण्याला तर पाणी ठेवलंय, झाडाच्या बुडातली बारकं बारकं गाडगी असते ती का, ती गाडगी भरून ठेवली ती, पण तरी पण चिमण्या हितच यायची त्या फतऱ्यात. आणि तुम्हाला सांगतो सारखी काय ना काय पाला पाचोळा काड्या कासपाडी घेऊन द्यायची, सारखी पाडती. घरात पण चिमण्यात तसेच करायला लागली द्या, आणि ही शेडमध्ये बी तसेच करायला लागली. काय करायचं आहे. नुसता वैताग वैताग घेऊन गेलाय. दिवसभर माणूस थकून जात आहे. तुम्हाला सांगतो मी सकाळी आता 12 वाजेपर्यंत सगळी जनावरं पाणी पाजून घेतली, यांना वैरण टाकून घेतली होती. वैरण खाऊन आता तुम्हाला सांगतो काय म्हशी बसली द्या, आता निवांत रोध करत बसली. आता काय टेन्शन नाही. आता उभा राहिली तर तुम्हाला सांगतो बसती द्या, एवढं काय टेन्शन नाही. आणि पुन्हा तुम्हाला सांगतो मग 4च्या दरम्यान ऊन खाली झाले वाजून टाकायचं. आणि उन्हाच्या झळ्या इतक्या मारते द्या की बोलायचं काम नाही. पांडुदादा गेला ती तुम्हाला सांगतो घर भन्नाट झालं बघा, म्हणजे भाकास वाटायला लागले. पांडुदादा आल्या 2 दिवस तुम्हाला सांगतो किती एकच मुक्काम राहिलं, दुसऱ्या मुक्कामाला तर निघूनच गेली. 2 दिवस राहिलं म्हणजे माणसाला हुरूप येतो. पण असं त्याची त्या मागायची कामं माणसं आलेली खपती, पण माणसं गेलेली खपत नाही, असं आहे. दिवसा मागून दिवस गेले, राहिल्या फक्त आठवण. अरे अडाक अरे अडाक एक तुम्हाला सांगतो मजाला आलंय, ती उड्या झालं लागले. एका जागेला बसन आपण आता बसायला लागले, उड्या हलती तेव्हा तो हो हो कसं उड्या तेव्हा तो रेडकं तुम्हाला सांगतो त्यांना काय म्हणायचं आहे. जलामल्यापासून आता 2-2.5 महिने झालं ती रेडकं बांधत नाही. त्यांना व्हायचं बाहेर फिरवा म्हणतोय, तर ऊन पडतंय भयानक, काय करायचं. नाहीतर पुन्हा उष्माघात व्हायचं. तुम्हाला माहीत आहे उष्माघात म्हणजे उन्हात माणसाला कडक ऊन पण सोसत नाही आणि कडक थंडी पण सोसत नाही. तापमान कसं पाहिजे, मध्यम पाहिजे, आपल्या शरीराला सहन होईल इतकंच तापमान पाहिजे. पण अलीकडे काय झाले माहीत आहे का, या तापमान वाढीचं परिणाम या संपूर्ण जगाला भेडसावत आहे. मग तापमान वाढायला कारणीभूत कोण आहे, आपणच आहे. पूर्वी झाडं भरपूर होती, शहरांचं प्रमाण वाढत नव्हतं, औद्योगिकरण झालं,
म्हणजे जेवढ्या सुविधा वाढल्या तेवढे झाडं तोडली. झाडं लावणं गरजेचं आहे, तरी पण झाडाचं महत्त्व आता कळते उष्माघाताच्या ह्याच्यावर. कुठेतरी सावलीला एक झाड असावं, ते झाड हिरवं असावं, त्या झाडाखाली एखादा कट्टा असावा, त्या झाडाखाली एखादा डेरा असावा मातीचा, आणि त्या डेऱ्यात पाणी असावं, त्याच्यावर एक गलास असावा. मग ते सावलीला निवांत बसायचं, थंडगार पाणी प्यायचं. असं जीवनक्रम आपल्याला नुसता आठवतोय. बरोबर आहे का नाही दोस्तांनो? काय करायचं, बसून बसून करमत नाही, बसून एका जागी. माणसं पाहिजे तिला बोलायला बसायला. माणसं आणायची कुठनं आता सांगा? प्रत्येक माणूस विरंगुळा झाला आहे. आणि तुम्हाला सांगतो, माणूस असून पण मरल्यासारखाच आहे. याचं कारण माणूस माणसापाशी जात नाही. तो दिवसभर त्या माणसाला मोबाईल असला की त्याला कोणच लागत नाही. ते 24 तास त्या मोबाईलमध्येच असते. बाहेर काय चाललंय, मित्रमंडळी आली, पै पाहुणे आली, याच्या गप्पा गोष्टी करत न बसता फक्त प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्येच दंग आहे. पूर्वी कसं होतं, वर्तमानपत्र वाचायची, पारावर बसून गप्पा मारायची, एकमेकाच्या घरी जाऊन 5-10 मिनटं माणसं बोलत होतं, याचं काय चाललंय, त्याचं काय चाललं. आता नाही तसं. माणूस सवयीचा गुलाम झाला, तासन तास त्या मोबाईलमध्ये. आज लहान लेकरं ही कुठंसुद्धा बसत नाही, ती आजी आई वडिलापाशी बसत नाही. त्यांना फक्त मोबाईल पाहिजे, फक्त आणि फक्त मोबाईल. लेकरांच्या हातात मोबाईल जर नाही दिलं ना, लेकरं दिवसभर ओरडून ओरडून ठिकाणा. आता त्यांना सवय तर कशी लावायची? त्यांना अभ्यास करा म्हटलं तर अभ्यास करत बसत नाही. पूर्वी झाडं भरपूर, हवा चांगली शुद्ध होती. आता हवा शुद्ध राहिली नाही. या सगळ्या पर्यावरणाच्या प्रदूषणामुळं हवाच बेशुद्ध झाली, म्हणजे दूषित झाली. महागाईचा फटका बघा. शेतकऱ्याची अवस्था आहे नाही. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्याच्या दुधाला प्रचंड प्रमाणात दरवाढ मिळत नाही. इथं गोळीपेंडीची भरडासारखी असेल प्रचंड प्रमाणात महाग झाली. म्हणजे त्यांना त्यांच्याकडून घ्यायचं म्हणलं त्यांना भरपूर दर, आणि आपला माल द्यायचा म्हणलं की त्याला दरच नाही. अशी वस्तुस्थिती आहे दोस्तांनो, काय सांगायचं. मानवाला म्हणजे माणूस, पूर्वीचा माणूस आणि आताचा माणूस फरक काय राहिला? पूर्वीच्या माणसाकडं साधनं नव्हती जास्त, त्या माणूस सुखी होता. आता साधनं सुविधा भरपूर झाली, पण माणूस मांडीला मांडी लावून जरी बसलेला असला तर त्याच्या त्या गुंगीतच असतो. ह्याला लाईट गेली, मोबाईलमध्ये चार्जिंग संपलं, काय घोटाळा झाला का, तेवढी माणसं बघा निवांत असते ती, तरी त्यांना करमत नसते. म्हणजे जिवंत असूनही मृत अवस्थेसारखी आज माणसं आपल्या आसपास दिसत आहेत. माणूस म्हणून जगायचं असेल तर खरंच पूर्वीच्या गोष्टी आठवल्या पाहिजेत.